जे मुखवटे आपण बघतोय, तर ते वारली समाजामध्ये जसं गोंधळ जागरण जे घाटावर होतं, तसं वाडा साईडला रवाळ नावाचा प्रकार असतो. तिथे देवाचा जी पूजा होते, तेव्हा हे मुकुट घालून ते नाचत असतात वगैरे असं. सोशल मीडियावर आपण जे इन्फ्लुएन्सिंग करतो आणि मुळामध्ये तुम्हाला जर कलाकार म्हणून जर एखाद्या सिनेमामध्ये काम करायचं असेल, मला स्वतःला प्रचंड काम करावं लागलं याच्यामध्ये. मी मी मुळात सांगतो, लोकं मला आजही कमेंट करून विचारतात, की "तू ॲक्टिव्ह का नाही आहेस? तू ॲक्टिव्ह का नाही आहेस?" खबर कळली का? खालच्या पाऱ्यांची पोर हरवली ती. एकतर त्या आदिवासी पाड्यामध्ये शूट करण्याचा जो काही प्रसंग आहे किंवा जो काही अनुभव आहे, तो माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव. फिल्ममध्ये सचिन चांदोडे सोमा नावाचा कॅरेक्टर करत होता आणि त्याच्यासाठी त्याने खूप मेहनत केली. 2-3 वर्ष तो आमच्यासोबतच होता ते सगळं आणि म्हणजे त्यांनी जे पाऊल उचललं त्याच्या 2-3 दिवसापूर्वीच आम्ही त्याचा पोस्टर पण लॉन्च केला होता आणि तो खूप आणि ते 2-3 लाखापर्यंत पोहोचलं होतं आणि आमचं फोनवर पण बोलणं झालं होतं, की "अरे दादा, जे मला हवं होतं एवढी वर्ष आणि ते आत्ता मिळते." तर ती फिल्म यायला उशीर झालाय, पण मला असं वाटतं की कदाचित ते लेट पण थेट तो ट्रेंड सेट होण्याची गरज होती आणि तो झालेला आहे. नमस्कार, मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. सो मराठी इंडस्ट्रीमध्ये सध्या नवनवीन चित्रपट येताना दिसतात, वेगळ्या आशयाचे चित्रपट येत आहेत आणि असाच असुरवन नावाचा चित्रपट सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि त्याच निमित्तानं सिनेमाची संपूर्ण टीम आहे माझ्यासोबत. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. सुरुवातीला ओळख करून घेऊयात. दीप्ती धोत्रे, सूरज नेवरेकर, विश्वास पाटील नमस्कार. आणि दिग्दर्शक सचिन अंबट. नमस्कार. सो सर्वात आधी कसे आहात? छान ठणठणीत. जसं मी सुरुवातीला म्हणाले की खूप वेगळ्या आशयाचे चित्रपट येत आहेत. म्हणजे आता नुकताच आलेला गोंधळ असेल किंवा दशावतार असेल आणि त्याच धाटणीचा मला असुरवन दिसतोय, म्हणजे ट्रेलर आणि टीझरवरनं तरी. नेमका असुरवन काय आहे आम्हाला ऐकायला आवडेल. असुरवन ह्या शब्दातच एक अर्थ आहे की श्रापित जंगल. तर असुरवन ह्या सिनेमाची सगळी गोष्ट ही एका जंगलाभोवती फिरते आणि ह्या सिनेमातून आपले जे ठाणे जिल्ह्यातले या महाराष्ट्रातले वेगवेगळे जे कल्चर जे होते ते आता समोर येतातच आहेत. तर त्यात आम्हाला पण वाटत होतं की जे माझ्या गावातले जे आहेत, जे मी ठाणे जिल्ह्यातून येतो, तर तिकडे एक आदिवासी एक कम्युनिटी आहे. तिकडचे कलर्स असतील, तिकडचे ज्या संगीत असेल, तर ते कधी पडद्यावर आलं नव्हतं. सो आणि जसं तुम्ही म्हणालात की दशावतारमधून आता ते कोकणमधले कलर्स येत आहेत. तर कंतारामधून ते साऊथ फिल्म जसं त्यांचं कल्चर प्राऊडली प्रेझेंट करत असतात. तर आमच्या टीमने पण विचार केला की आपल्याकडे पण आहे हे, तर हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सो आम्ही टीमने ठरवलं की आपण आपले कलर्स दाखवूयात. सो आम्ही असुरवन ह्या गोष्टीवर काम करायला लागलो आणि ही गोष्ट आम्ही ठाणे जिल्ह्यातच शूट केली आणि आता ती लोकांपर्यंत पोहोचेल आता 5 डिसेंबरला. आय होप जसं दशावतार आणि सगळ्या फिल्म्सला जसा सपोर्ट मिळाला तसा आमच्या पण ह्या प्रयत्नाला सपोर्ट मिळेल. बरं, सिनेमात मोठी स्टारकास्ट आहे. सो कलाकारांकडनं ऐकायला आवडेल की तुमचे कॅरेक्टर्स काय आहेत आणि काय आम्हाला चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मी माझ्यापासून सांगतो. मी एका सरपंचाच्या मुलाची भूमिका केलेली आहे आणि ॲक्च्युली सगळे जे कॅरेक्टर घेतलेले आहेत, तर त्या सगळ्या कॅरेक्टरला ॲक्च्युली फ्रेममध्ये बसवणं आणि सगळ्यांना सेम वेटेज देणं खरंच खूप अवघड आहे याच्यामध्ये सिनेमामध्ये. माझं जे कॅरेक्टर आहे म्हणजे ते पॉलिटिशियनच दाखवलेलं आहे. असा विषय नाही, गावाकडचा मुलगा म्हटल्यानंतर आपण एखादा गरीब वगैरे कन्सिडर करतो. बट सरपंचाचा मुलगा म्हटल्यानंतर त्याच्याकडे चांगला पैसा वगैरे असतो. त्याच्यामुळे थोडंफार दमदाटी असेल, गुंडागर्दी असेल, थोडा डॉन वगैरे असं दाखवलेला आहे. बट भूमिका खरंच खूप छान आहे माझी याच्यामध्ये. तुम्हाला नक्की बघायला आवडेल. आता याच्यामध्ये मी सांगू शकत नाही नेमकं काय काय नाही. बट नक्की तुम्हाला बघायला आवडेल आणि खूप छान आहे. दीप्ती. खरं तर या फिल्मच्या प्रोसेसला ना लॉकडाऊन नंतर सुरुवात झाली. लॉकडाऊनमध्ये ॲक्च्युली आपण सगळेच एका वेगळ्या थॉटमध्ये होतो की फिल्म इंडस्ट्रीबद्दल, स्पेशली ॲक्टर्सबद्दल. कारण एक तर 7-8 महिन्याचा तो पिरियड गेला. त्याच्यामध्ये बरंच काही चेंज झालं, मेंटॅलिटी चेंज झाली लोकांची, वेट पुट ऑन झालं किंवा कामाचे प्रोसेस कमी झाले, कॉन्टॅक्ट्स कमी झाले. आपण जे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये ते जे काम सुरुवात होतं, म्हणजे 2018-19 जर माझं सांगायचं झालं तर 2018-19ला मी प्रचंड ॲक्टिव्ह होते. भोंगा चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळाला, नंतर विजेता ॲथलीट फिल्म होती, नंतर मुळशी पॅटर्न जस्ट सक्सेसफुल झाला होता. त्यानंतर मध्ये लगेच एक खूप मोठा गॅप आला 1 वर्षाचा आणि त्यानंतर मी म्हणजे माझे जेवढं काही लाईनअप होतं त्या सगळ्यांमध्ये एक गॅप आल्यानंतर
एक असतो ना, एक आपलं शरीरयष्टी पण चेंज होते, कारण बिकॉज आय वॉज ऑलवेज अ ॲथलेट पर्सन. आणि त्यानंतर 2021च्या या एंडला प्रोसेसच्या वेळेस मला सचिनकडून फोन आला या फिल्मसाठी. आणि आपण सगळेच एका वेगळ्या ह्याच्यामध्ये होतो की आता काम मिळेल की नाही, आता परत ते कॉन्टॅक्ट कसं डेव्हलप करायचं आणि हे आणि ते बऱ्याचशा गोष्टी. त्यामध्ये सचिन आल्यानंतर माझ्यासाठी असं होतं की यार कुठलीही फिल्म आता आली ना तर आधी मी त्याला हो म्हणेन, म्हणजे चांगली मराठीतली. पण जेव्हा सचिनला मी भेटायला गेले ठाण्याला आणि जेव्हा त्याने नरेशन दिलं मला, तर मला नंतर असं झालं की यार म्हणजे हे असं कॅरेक्टर मला करायला मिळतंय, म्हणजे आतमध्येच मी खूप अशी हॅपी झाले जेव्हा मी ऐकत होते ना नरेशन, की प्रचंड वेगळं कॅरेक्टर आहे या फिल्ममधलं माझं, की तसं कॅरेक्टर मी याच्या आधी केलेलंच नव्हतं, म्हणजे त्या फिल्मच्या आधी, म्हणजे आपल्या ह्या असुरवनच्या आधी. कारण काय म्हणतात त्याला, एक एक इनिशिएट घेऊन एका गोष्टीसाठी, एका गोष्टीचा शोध घेण्यासाठी एक मुलगी शहरातून येते त्या गावात आणि एक इनिशिएट घेते काहीतरी करण्यासाठी, आणि त्यामध्ये तिचे कॅरेक्टर्स, तिचे शेड्स चेंज होत राहतात अख्ख्या सिनेमाभर, की लोकांना कळत नाही की एक्झॅक्टली हिच्या मागचा पर्पज काय आहे हे सगळं करण्यामागचा. तर हे असं शेड करायला मिळणं म्हणजे मला असं वाटलं की यार हे तर माझं ड्रीम कॅरेक्टर आहे आणि ते स्वतःहून माझ्याकडे चालत आलेले, याच्यापेक्षा म्हणजे नशीब पण काय असू शकतं. आणि त्याच्यानंतर या सगळ्या टीमबद्दल बोलायचं झालं तर म्हणजे जेव्हा सचिनला मी पहिल्यांदा भेटले, ही आपल्याला कळतच आता पहिल्यांदा भेटल्यानंतरच व्यक्ती कळतो आपल्याला. आणि त्याच्या एवढा मेहनती मुलगा मी म्हणजे ह्या रिसेंट ह्याच्यामध्ये खूप कमी लोकांना मी बघितलेला आहे. म्हणजे सांगू शकतो की सचिनची भलेही ही दुसरी तिसरी फिल्म जरी असली तरी आय कॅन सी हिज फ्युचर. कारण यांचा जो अख्खा ग्रुप आहे तो प्रचंड मेहनती आहे. या लोकांना कामाशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. 24 आवर्स नुसता काम 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 आणि काम. माझ्या कॅरेक्टरबद्दल जर सांगायचं झालं तर माझं आणि सचिनचं फोनवरती बऱ्याच वेळा बोलणं झालं. यांचे वर्कशॉपसुद्धा झालेले आहेत, पण त्यावेळेस मी बिझी होते त्यामुळे वर्कशॉप अटेंड नाही करू शकले. पण माझ्या कॅरेक्टरबद्दल प्रत्येक वेळेस स्क्रिप्ट वाचताना एक वेगळा थॉट यायचा. नंतर आम्ही फोनवरती डिस्कस करायचो की हे जर आपण असं केलं तर ह्या सीनला आपण तसं केलं तर हे जे काही आहे, आणि प्रत्येक वेळेस तो त्याच ह्याच्याने माझा फोन उचलायचा, माझ्याशी डिस्कशन करायचा. तो कधीच कंटाळला नाही, कारण तो पण तेवढाच एक्सायटेड होता या फिल्मसाठी आणि मी सुद्धा तेवढीच एक्सायटेड होती ही फिल्म करण्यासाठी. आणि जसं तो बोलला की रिअल लोकेशनला आम्ही शूट केलेलं आहे. एकतर त्या आदिवासी पाड्यामध्ये शूट करण्याचा जो काही प्रसंग आहे किंवा जो काही अनुभव आहे तो माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव, कारण मी अशा ठिकाणी अशा लोकेशन्सला कधी गेले नव्हते. तिथे जाऊन त्या लोकांचं कल्चर बघितलं, त्या लोकांची बॉडी लँग्वेज. मी येणार आहे, कारण ते जे मी ट्रेलरमध्ये पाहिले की लोकेशन्स फार वेगळे दिसतायत. सो त्या प्रश्नाकडे मी शोरली पण खूप वेगळं कॅरेक्टर करायला मिळाले आणि प्रेक्षकांना एक सरप्राईज असेल या फिल्मच्या एंडला माझ्या कॅरेक्टरबद्दल. सो 5 डिसेंबरला फिल्म थिएटरमध्ये. काय सांगशील? नमस्कार, मी संदीप पाटील आणि मी असुरवन चित्रपटात शिवत्याची भूमिका करतोय. जसं मगाशी दादाने सांगितलं की ठाणे विभागातील, आणि एक मी आगरी पात्र करतोय त्याच्यामध्ये. आगरी कॅरेक्टर आहे एक, आणि मी स्वतः आगरी असल्यामुळे मला इझी गेलं आगरी भाषेत. चित्रपटाबद्दल सांगायचं तर मगाशी विश्वास म्हणाला की मी साईराजची भूमिका, आम्ही साईराजचे पंटर दाखवले. आणि यामध्ये आमची जी धातिंगिरी असते, सगळे पंटरगिरी असते, आवटीगिरी, ती आम्ही या चित्रपटात तुम्हाला माझी ही भूमिका बघायला मिळेल. खरं तर या चित्रपटासाठी आम्ही खूप मेहनत घेतली. जवळजवळ सकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत शूट करायचो. पुन्हा जाऊन 8-9 वाजता आम्ही उठायचं, जाऊन झोपायचं लगेच. म्हणजे 6 वाजता हॉटेलवर पोचायचो. पोचल्यानंतर 8-9 वाजता उठून पुन्हा सेटवर 10 वाजता यायचो. जवळजवळ ही 15-20 दिवसांची आमची खूप मेहनत आहे. तुम्हाला असुरवन चित्रपटातही बघायला मिळेलच. कॅरेक्टर मुळात ना बऱ्याचशा पिक्चर्सबद्दल कॅरेक्टर सांगितलं जातं, पण ना आता तुम्हाला असं पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं ते गंमत निघून जाते. तरी पण जितकं ट्रेलरमध्ये दिसले त्याप्रमाणे माझं समर्थ नावाचं कॅरेक्टर आहे, ज्याला काही विद्या येतात, पण तो निसर्गाच्या जवळ राहून त्या विद्या शिकलेला आहे आणि निसर्गाकडून मिळालेल्या त्या विद्या घेऊन तो या फिल्ममध्ये एक्झिक्यूट करतो.
तर मी आता एवढंच सांगू शकतो, कारण ती फिल्ममध्ये बघण्यात मजा आहे. कारण आता सांगितली तर ती गंमत निघून जाईल. तर असं आहे, निसर्गाच्या राहणाऱ्या जवळ राहणाऱ्या व्यक्तीची ती भूमिका आहे. बरं, ट्रेलर आणि टीजर आपण सोशल मीडियावर पाहतोय तर खूप चांगला रिस्पॉन्स पाहायला मिळतोय. म्हणजे म्हणजे टीजरला तर बऱ्यापैकी चांगले व्ह्यूज आलेत. पण त्याच्या खालच्या जर कमेंट्स वाचल्या असतील तर कांतारा, दशावतारशी कंपेअर केलं जातंय. सो जेव्हा तुमच्या सिनेमाला अशा प्रकारे मोठ्या सिनेमांशी कंपेअर केलं जातं, सो त्याविषयी काय वाटतं? काय फीलिंग्स आहेत ॲज अ डिरेक्टर म्हणून? इव्हन तुम्ही लोकं सुद्धा सांगू शकता. नाही, ते पहिलं एक्सप्रेशन तसंच येतं की हे कांतारासारखं वाटतंय. तर चांगलं पण वाटतंय आणि पण एक सांगणं पण आहे की एक ओरिजिनल स्टोरी आहे असुरवन. तुम्ही फिल्म बघितल्यानंतर कळेल की आपल्या मराठीतली एक वेगळी फिल्म असुरवन असणार आहे. त्याच्यामध्ये देव ही कन्सेप्ट आहे, त्याच्यामुळे ते वाटत असेल की लोकांना की ही कांतारासारखं आहे. पण ह्याच्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत. ह्याच्यात एक टीजरमधून सस्पेन्स थ्रिलर वाटत असलं तरी हा फॅमिली एंटरटेनमेंट आहे. कारण की जसं ह्यांचे कॅरेक्टर्स आहेत ते खूप कॉमेडी, त्या सगळं पॅकेज आम्ही भरलं आहे. मनोरंजन आहे त्याच्यात, की कॉमेडी असणार आहे, त्याच्यात इमोशनल सीन असणार आहे, फॅमिली ड्रामा आहे. सो पूर्ण फॅमिली पॅकेज आहे. सो लोकांना कळेल की वेगळी फिल्म आहे. कांतारा पेक्षा आम्ही थोडं वेगळा करण्याचा प्रयत्न केला आहे. बघूया आता लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात फिल्म बघितल्यानंतर. बरं, जेव्हा अशा प्रकारचे सिनेमे येतात किंवा अशा प्रकारची कथा प्रेक्षकांसमोर घेऊन यायची, तेव्हा त्यात खूप रिसर्च आणि प्रत्यक्ष लोकांशी जाऊन बोलणं किंवा ती गोष्ट समजून घेणं हा मोठा रिसर्च असतो. सो या सिनेमाच्या निमित्तानं असं काय वेगळं आउट ऑफ बॉक्स जाऊन करावं लागलं? हां, जेव्हा 2021 साली मी एक फिल्म करायचा विचार केला होता आणि तेव्हा गोष्टी शोधत होतो मी. आणि तेव्हा कोविड, जसं दीप्तीने पण मगाशी सांगितलं की कोविडचा एक काळ संपला होता आणि आपण एक परत एक लाईफस्टाईल सुरू झाली होती. तर तेव्हा मी गोष्टी शोधत होतो. तेव्हा गावी होतो आणि तेव्हा मला एक वन लाईन, म्हणजे वाक्य त्या गावकऱ्यांकडून ऐकायला मिळालं होतं, जे टीजरमध्ये पण आहे, की एका पोरीला देवाने पळवली. हे वाक्य ऐकलं आणि मला वाटलं की यार हे काय, हे खूप इंटरेस्टिंग वाटतंय. म्हणजे हे खरं हे घडतं खरं असं? घडलेलं आहे. हां, ओके. म्हणजे ही रिअल स्टोरी आहे. वाडा तालुक्यात असं घडलेलं आहे, जे ठाणे जिल्ह्यात आहे. तर ते वाक्य ऐकल्यानंतरच वाटलं की हे खूप इंटरेस्टिंग वाटतंय आणि मग मी रिसर्च सुरू केलं की ह्याच्यावर काय आहे, पुढे त्या मुलीचं झालं काय? तर जेव्हा मी लोकांकडून ऐकायला गेलो की इन्फॉर्मेशन की पुढे काय झालं, तर ते तेवढंच सांगायचे की नाही, त्या पोराला ना त्या देवाने नेलं आणि तो देव त्या डोंगरावर राहतो. ओके. नेलं हां. म्हणजे त्याचा मृत्यू झाला की कुठे घेऊन येस, हां, गेलं ते असं? फिल्ममध्ये कळेल की ते आम्ही ओके. डिस्क्लोज नाही करत आहे, की ते सस्पेन्स थोडा ठेवूयात की ते देवाने नेली म्हणजे काय नेली. तर ते आम्ही टीझरमध्ये पण एवढं दाखवलं नाही आहे. तर तेच कळलं की डोंगरात एक देव आहे आणि एक मुलगी हरवली आहे. ह्याच्यावर काहीतरी इंटरेस्टिंग होऊ शकतं. तर हे घडलं होतं एकतर ठाणे जिल्हा, जिथे आदिवासी पाडे आहेत, कुणबी समाज राहतो. तर तिकडचं कल्चर ॲड करून ह्याच्यात काहीतरी वेगळा फ्लेवर करू शकतो आपण, असं आम्ही तेव्हा ठरवलं. आणि तिकडचे मग ते जे मुखवटे आपण बघतोय, तर ते वारली समाजामध्ये जसं गोंधळ जागरण जे घाटावर होतं, तसं वाडा साईडला रवाळ नावाचा प्रकार असतो. तिथे देवाचा जी पूजा होते तेव्हा हे मुकुट घालून ते नाचत असतात वगैरे असं. तर त्या गोष्टी ॲड ऑन केला की ते कल्चर पण आपण दाखवूयात आणि ही गोष्ट पण लोकांसमोर आली पाहिजे. सो ते पूर्ण मिक्सचर आम्ही इथे करण्याचा प्रयत्न केला आहे ह्या फिल्ममध्ये. सो कलाकारांना विचारेल तुम्हाला की आउट ऑफ बॉक्स जाऊन तुम्हाला काय करावं लागलं आणि फील्डवर जाऊन काय रिसर्च करावा लागला कॅरेक्टरसाठी? पहिलं तर सचिन दादानीच सगळं मला पहिला कॅरेक्टर सांगितलं, की तुला असं-असं पात्र साकारायचं आहे आणि दादाला माहीत होतं, की मी आगरी आहे. त्यामुळे दादानी मला सांगितलेलं, की तुला एक आगरी कॅरेक्टर ते करायचं आहे आणि त्या पात्रानुसार मला समजवलं, की तुला की तू एक पंटर आहेस. म्हणजे त्या पूर्ण पात्र दादानी सगळं समजून सांगितलं, की तुला असं-असं करायचं आहे. मला चित्रपटात ते पात्र बघायला मिळेल, की आम्ही कसं केलंय ते. आणि मगाशी दादा तुम्ही मगाशी ट्रेलरबद्दल म्हणालात, की ट्रेलरमध्ये जो पहिली लाईन आहे, खबर कल्ली का? खालच्या पाऱ्यांची पोर हरवली ती. तर हल्ली एवढ्या लोकांचा रिस्पॉन्स येत आहे, कमेंट्स येत आहेत, की की आम्हाला खबर तुझी कळली आहे. कारण की जेव्हा ट्रेलर आला, तेव्हा लोकांनी म्हणजे एवढे एक्साइटमेंट आहेत लोकं चित्रपट बघण्यासाठी, की मला आता जरी फोन आले, मेसेज आले, तरी एकच मेसेज येतो, आम्हाला खबर कळली. तो संवाद ह्याच्याच व्हॉइसमध्ये येतो. हां, आगरी भाषेतला.
ओके. हा, बाकी जो तुम्हाला व्हॉइस अजून काय आउट ऑफ बॉक्स जाऊन करावं लागलं? कारण सिनेमाची भाषा पण वेगळी आहे आणि अ, पूर्ण सिनेमाची स्टोरीज वेगळी आहे. जर माझ्या कॅरेक्टरबद्दल बोलायचं झालं तर मला लँग्वेजच्या बाबतीत आउट ऑफ हम्म. बॉक्स जाऊन काही करावं नाही लागलं, कारण मी थोडंसं मला शहरी टच आहे त्या फिल्ममध्ये. आणि अ, जर वेगळं काही करायचं झालंच तर आम्ही डिस्कशन केलं, म्हणजे सचिन सोबत डिस्कशन झालं. तर माझा थोडासा जो जो काही लुक आहे बेसिकली, जो सोशल मीडियावरती आहे, तर तो जरा डी ग्लॅमर करण्याचा आमचा विचार त्यावेळेस झाला होता. आम्ही त्याबद्दल डिस्कशन केलं की आपण हिला जितकं साधं ठेवू तितकं ते जास्त अपील होईल लोकांना. आणि अभिनयाच्या बाबतीत प्रत्येक कॅरेक्टरचा ना एक श्वास असतो. प्रत्येक कॅरेक्टर एका वेगळ्या पद्धतीनं प्ले केला जातो ऑन स्क्रीन. आणि तो मुळात तो स्क्रीनवरती प्ले करण्यापेक्षा ना तो इंटरनल जास्त प्ले केला जातो ॲज अन ॲक्टर, असं हे मला वाटतं. आणि म्हणून आम्ही फार असं एक्सप्रेसिव्ह ह्या कॅरेक्टरला ठेवलं नाही बेसिकली. ते जितकं इंटरनली ती जितकं त्या गोष्टीबद्दल विचार करते, कारण तिच्या मनात खूप वेगवेगळे विचार सुरू आहेत. एकतर ती काहीतरी करण्यासाठी तिथे आलेली आहे आणि तिचा ट्रॅकच वेगळा सुरू आहे अख्ख्या फिल्ममध्ये. कारण ह्या सगळ्यांची लँग्वेज वेगळी आहे आणि माझी लँग्वेज, जसं आता मी मगाशी म्हणाले की मला थोडंसं शहरी टच आहे. आणि त्यामुळे असं फार काही लँग्वेजच्या बाबतीत काही केलं नाही, किंवा फक्त जे काही आम्ही थोडंफार चेंज केलं ते लुकच्या बाबतीत केलं. आणि ऑफकोर्स कॅरेक्टर कसं प्ले करायचं याच्याबद्दल बरंचसं डिस्कशन आमचं झालं, कारण ते अंडर प्लेस होतं कॅरेक्टर. त्यामुळे असं फार एक्सप्रेशन आम्ही वगैरे असं काही दाखवलेलं नाहीये त्याच्यामध्ये. ओके. सो विश्वास, सोशल मीडिया टू बिग सिनेमा, हा प्रवास कसा आहे आणि काय थॉट्स होते की आता आपण सोशल मीडिया तर करतोच पण सिनेमात पण आपल्याला आता जायला हवं? अपर्णा, तू हा प्रश्न विचारला, पण या प्रश्नावर मी जवळपास 1 तास बोलू शकतो. एवढं मोठं तुम्हाला याच्यामध्ये कॉन्टेंट मिळेल, कारण माझ्यासाठी खूप चढ उतार होते याच्यामध्ये. कारण सोशल मीडियावर आपण जे इन्फ्लुएन्सिंग करतो आणि मुळामध्ये तुम्हाला जर कलाकार म्हणून जर एखाद्या सिनेमामध्ये काम करायचं असेल, मला स्वतःला प्रचंड काम करावं लागलं याच्यामध्ये. मी मी मुळात सांगतो, लोक मला आजही कमेंट करून विचारतात की तू ॲक्टिव्ह का नाही आहेस, तू ॲक्टिव्ह का नाही आहेस. एकदा तुम्हाला कला क्षेत्रामध्ये जायचं म्हटल्यानंतर किंवा तुम्हाला सिनेमा करायचं म्हटल्यानंतर तुम्हाला सोशल मीडिया सोडावं लागतो. खूप वेळ त्याच्यामुळे द्यावा लागतो एक्झॅक्टली खूप जास्त. त्याच्यामुळे तुम्हाला ते एक्सपेक्टेशनच नंतर ठेवता येत नाही की मला फॉलोअर्स वाढवायचे आहेत, मला हे करायचं आहे ते. हां, तुमचं मग एकच काम, तुम्ही स्वतःवर लक्ष द्या. तुम्हाला ते नवरस कसे डेव्हलप करता येतील, तुम्हाला डायलॉग डिलिव्हरी काय असते, कुठे पॉज किंवा कुठे तुमची शरीरयष्टी काय, भरपूर गोष्टी आहेत. आणि मी खरंच आभार मानतो सचिन सरांचे. मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. मी जेव्हा मला चित्रपटासाठी ऑफर केली, तेव्हा मी ॲक्च्युली ठाण्यामध्ये राहायचो. आणि मी ठाण्यामधून म्हणजे हार्डली 10 मिनिटाचा रस्ता होता माझा इकडे यायचा. मी भरपूर वेळेस येऊन बसायचो इथे. छोट्या छोट्या मीटिंग्स असेल किंवा मग साहित्य वाचण्यासाठी असेल, काही डिस्कस करण्यासाठी असेल, किंवा काय असतो सिनेमा, कसा बनतो सिनेमा, किंवा काय काय साहित्य आपल्याला वाचावं लागतं, काय इम्प्रुव्हमेंट्स असतात या गोष्टींसाठी. त्याच्यामुळे सुरुवात माझी तिथून झाली होती. आणि माझा पहिला चित्रपट असल्यामुळे मला प्रचंड गोष्टी शिकायलाही मिळाल्या आणि मी अजूनही शिकतोय. त्याच्यानंतर आता जवळपास म्हणजे आता मागच्या इंटरव्ह्यूला मला कळलं की 4 वर्ष होऊन गेली जवळपास. त्याच्यानंतर मला या चित्रपटामध्ये मी ज्या गोष्टी शिकलो, मला प्रचंड कामं आलेल्या आहेत, खूप जास्त कामं आलेल्या आहेत. कारण आपण जर कम्पेअर केलं ना, थिएटरची मुलं किंवा एक्सपिरियन्स जी लोकं असतात त्यांच्यासोबत तुम्ही जर कम्पेअर करत असाल ना, तर खूप जमीन आसमानाचा फरक असतो. आणि त्या लेवलला तुम्हाला मॅच करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तर असा एकंदरीत प्रवास आहे जो तुम्हाला दिसेलच स्क्रीनवर. ओके. सिनेमामध्ये अजून एक कलाकार होता सचिन चांदवडे म्हणून, जो अचानक आपल्यातून निघून गेला. सो त्याचं कॅरेक्टर काय होतं आणि तुमचा कसा बॉन्ड होता सगळ्यांचा त्याच्यासोबत? हां, फिल्ममध्ये सचिन चांदोडे सोमा नावाचा कॅरेक्टर करत होता. आणि सचिन चांदोडेबद्दल एक असं सांगायचं की तो आमच्यासोबत 6 ते 7 वर्ष आमच्या प्रोडक्शनसोबतच काम करायचा. म्हणजे त्याला ॲक्टर म्हणूनच यायचं होतं इंडस्ट्रीमध्ये, पण तो बोलला की दादा काही काम असेल ना तरी मी करीन. मग तेव्हापासून तो 2017 पासून माझ्यासोबतच होता. तर त्याची मी जर्नी बघत होतो आणि मला त्याची मेहनत पण दिसत होती. जेव्हा मी ही फिल्म करायचं ठरवलं, तेव्हा ठरलं होतं की ह्याला आपण ह्याच्यासाठी कॅरेक्टर लिहायचं. आणि त्याला पाहूनच तो आम्ही कॅरेक्टर सोमा नावाचा कॅरेक्टर लिहिला होता. तर जेव्हा आम्ही त्याला ती ऑफर केली, त्याला सांगितलं की तू कॅरेक्टर करतोय, तर त्याचा जो आनंद होता, कारण की त्याचं खूप आम्हाला तक्रार असायची की दादा मला काहीतरी एक
काम दे ज्याच्याने मला पुढे कामं मिळतील. त्याला खूप इच्छा होती की सिरियल्स करायला पाहिजेत मी, सिनेमे करायला पाहिजेत. तर तो जॉब सांभाळून सगळं करत होता. तर ज्यावेळेस मला अशी सलग कामं मिळतील तर मी माझं काम सोडून ह्यामध्ये येईन असं त्याचं स्वप्न होतं. त्यासाठी आम्ही ती फिल्म त्याच्यासाठीच लिहिली होती, सोमा हे कॅरेक्टर. आणि त्याच्यासाठी त्याने खूप मेहनत केली. 2-3 वर्ष तो आमच्यासोबतच होता ते सगळं. आणि म्हणजे त्यांनी जे पाऊल उचललं त्याच्या 2-3 दिवसापूर्वीच आम्ही त्याचा पोस्टर पण लॉन्च केला होता. आणि हो, तो त्याचं खूप पोस्टर. आणि ते 2-3 लाखापर्यंत पोहोचलं होतं. आणि आमचं फोनवर पण बोलणं झालं होतं की अरे दादा, जे मला हवं होतं एवढी वर्ष आणि ते आत्ता मिळते की 4 वर्ष आपण मेहनत केली आणि ते मिळालं. तर आत्ता तू सांग आपण पुण्यात कसं, कारण की तो पुण्यात राहायचा. तर पुण्यात कसं प्रमोट करायचं, काय करायचं तू मला सांग, आपण करूयात वगैरे. हे सगळं आमचं बोलणं झालं होतं आणि त्यांनी ते पाऊल उचललं. आणि त्याच्यानंतर आम्ही पण खूप शॉक झालो की त्यांनी काय केलं, ते त्याचं काय पर्सनल रिझन होतं ते अजूनही कळलं नाहीये. सो ती फार खंत आहे की एवढा आपण जवळ आलो होतो. आता 5 डिसेंबरला सिनेमा येत होता आणि तो आमच्यासोबत नाहीये. तर आम्ही सगळेच खूप दुःख आहे ह्याचं की त्याची मेहनत लोकांसमोर येत होती आणि तो नाही आता. जे आता तो गेल्यानंतर जे सोशल मीडियाला रिस्पॉन्स मिळाला, लोकांनी त्याच्या न्यूज एवढ्या चालवल्या. बॉलिवूडनी पण खूप साऱ्या न्यूज दाखवल्या, त्याला सपोर्ट केला. हा सपोर्ट जर अगोदर मिळाला असता तर त्याचं एक मॉरल जे असतं की मानसिकरित्या तो अजून मनोबल स्ट्रॉंग आणखी झाला असता. वाढलं येस असतं. येस हां, ते फक्त खंत वाटते. पण तो आहे आमच्यासोबत. आम्ही त्याला सोबतच घेऊन फिरतो आमच्यासोबत आणि तो प्रमोशन ॲक्टिव्हिटीजमध्ये आमच्यासोबतच आहे असं वाटतं. कारण की तो नेहमी हसतच असायचा. तर जी हसरी माणसं असतात ना, ती नेहमीच असं वाटतं की नाही तर कुठेतरी इथे चुगली काहीतरी करत असणार आहे, ते काहीतरी खिदळत असणार आहे, असं ते नेहमी आम्हाला वाटतं. सो हां, तेच आमची खूप इच्छा आहे की 5 डिसेंबरला त्याच्यासाठी ही शेवटची फिल्म आम्हाला सेलिब्रेट करायची आहे. कारण की तो गेल्यानंतर आम्ही एक आठवडा शॉकमध्ये होतो की पुढे काय करायचं. कारण की सगळंच ठरलं होतं की 5 डिसेंबर रिलीज डेट आहे. प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज सुरू करायच्या होत्या आणि तो आम्हाला शॉक मिळाला. पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं की नाही, आपण सचिनसाठी परत उभं राहूया. एवढं आपण मेहनत केली आहे ना, तर ते लोकांपर्यंत पोहोचूयात. आणि आम्ही सगळे उभे राहिलो आणि आता ती फिल्म आणतोय आपण 5 डिसेंबरला. सो असुरवन चित्रपटाची टीम आहे आज आपल्यासोबत आणि आपल्या गप्पा रंगल्याच होत्या. सो अजून कलाकार त्यामध्ये ऍड झालेले आहेत. चित्रपटाचं गायन ज्यांनी केलेलं आहे ते राहुल दास आहेत आपल्यासोबत आणि चित्रपटातले कलाकार आहेत विपुल साळुंखे. सो खूप खूप स्वागत तुम्हा दोघांचं. आणि तुम्हा दोघांशी गप्पा तर ऑलरेडी सुरूच होत्या. सो आपण पुढे जाऊयात की चित्रपटात काय गाणी आहेत आणि काय सांगाल, मला गायकांकडून ऐकायला आवडेल. अ, पहिले तर थँक सचिन दादा, कारण मला हे म्हणजे विचार सुद्धा मी नव्हता केला की म्हणजे हे गाणं लोकांना इतकं आवडेल. कारण एक्सपेक्टेशन्स पार केले या गाण्याने. आणि कारण जेव्हा आम्ही बनवत होतो तेव्हा मला म्हणजे इतके म्हणजे ब्रीफ फक्त दादाचे असे होते की "हे बघ, आपण आपला मूवी एक इंट्रोडक्शन गाणं आहे आपलं. इंट्रोडक्शन गाण्याने एक सस्पेन्स थ्रिलर, तर त्या हिशोबाने व्हॉइस पण पाहिजे आणि आपली गाण्याची कॉम्पोजिशन तशी पाहिजे." तर पहिले तर आपल्याला ओके हे विचार करायला आणि मग बसून मग थोडंफार म्हणजे त्यांनी लिरिक्स दिले. मग ओके त्याला चाल लावली. होता, होता, होता आणि आम्हाला माहीत पण नाही का आम्ही एक 10-12 दिवस लावले असेल ना ऑलमोस्ट. हां. तर एक 10-12 दिवसात एक गाणं तयार झालं. आणि ओके, एक पहिले तर आपली फिल्म फर्स्ट टाईमच होती आणि माझं पण इतक्या एक्स्पेक्टेशन्स नव्हत्या. मी फर्स्ट टाईमच सिंगिंग करतोय मूव्हीसाठी. आणि एक्स्पेक्टेशन मला वाटलं तर ओके, जास्त एक्स्पेक्टेशन नाही ठेवलं पाहिजे, कारण मग जर तुटल्या तर थोडं म्हणजे त्रास होतो. म्हटलं ओके, पण जसा रिस्पॉन्स दिलाय ऑडियन्सनी, आणि थँक्यू ऑडियन्स, तुमचा मनापासून म्हणजे धन्यवाद. खरंच म्हणजे इतकं आवडून घेतलंय गाणं. तसंच मला पाहिजे का प्लीज मूवीला सुद्धा इतकंच प्रेम द्या, कारण स्टोरी रिअल आहे आणि तुम्हाला इतका म्हणजे थिएटरमध्ये पण सरप्रायझिंग फील येणार आहे ना, खरंच खूप मजा येणार आहे. त्या हिशोबानेच कारण आम्ही म्युझिक बनवले. सो विपुल, मी तुमच्याकडे येईल. तुमचं कॅरेक्टर काय आहे आणि सिनेमाशी कसे जोडले गेलात? नमस्कार, मी विपुल साळुंखे आणि असुरवन ह्या चित्रपटामध्ये मी
इन्स्पेक्टर गोरख, PSI गोरख हे कॅरेक्टर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, म्हणजे त्या गावामध्ये जी घटना घडते आणि त्या घटनेचा शोध लावण्यासाठी तो तिथे आलेला असतो. आणि कसे जोडलं गेलो म्हणजे सचिनला मी खूप आधीपासून ओळखतो, म्हणजे आमची खूप जुनी ओळख आहे. आणि दरम्यानच्या काळात जेव्हा लॉकडाऊन लागला, लॉकडाऊनमध्ये माझी एक वेबसिरीज रिलीज झाली होती, समांतर सीझन 2. आणि त्याच्यामध्ये मी ॲडव्होकेट विपुल देव नावाचं कॅरेक्टर केलं होतं. आणि ते सचिनने ते काम पाहिलं आणि त्यांनी टेल मी की विपुल, आपण आता जी एक फिल्म करतोय नवीन, माझी फिल्म आहे, त्याच्यामध्ये तू इन्स्पेक्टरचा रोल करणार आहेस आणि खूप इम्पॉर्टंट असं कॅरेक्टर आहे. एकदा भेट आणि आपण ते सगळं डिस्कस करूयात. आणि आपण कुठल्या ठाण्यामध्ये ते लव लाते ना कॅफेमध्ये फर्स्ट टाईम आम्ही भेटलो तिथे. आणि तिथे त्यांनी मला ते कॅरेक्टर ब्रीफ दिलं आणि मला त्यांनी आधीच सांगितलं की हे तुला खूप सटल करायचं आहे, बिकॉज मी बिईंग अ डिरेक्टर्स ॲक्टर मी कम्प्लिटली सरेंडर करतो दिग्दर्शकाला. मग तो नवीन फळीतला असू देत, तरुण असू देत किंवा सिनियर असू देत, की तो जसं म्हणेल ना त्या हिशोबाने मला ते काम करायला जास्त, म्हणजे तो एक कम्फर्ट झोन क्रिएट होतो ॲक्टर आणि डिरेक्टरमधला. आणि मला जेव्हा त्यांनी इन्स्पेक्टर गोरखबद्दल ब्रीफ केलं, त्याने मला सांगितलं की त्याचा पर्सनल बॅकग्राऊंड हा असा असणार आहे. म्हणजे नुकतीच त्याची वाईफ एक्सपायर झालेली आहे, हा त्याचा पर्सनल बॅकग्राऊंड. आणि प्रोफेशनल बॅकग्राऊंड तो जेव्हा तिथे फील्डवर जाईल तर त्याने मला एकच सांगितलं की पर्सनल लॉस आणि प्रोफेशनल लॉस, जो तिथे जे इन्व्हेस्टिगेशन, जी मुलगी हरवली तो लॉस, ह्याच्या तारेवरून तुला चालायचं आहे विपुल. आणि ते इतकं सटल, म्हणजे आम्ही करत गेलो ॲक्च्युली आणि ते घडत गेलो. प्रत्येक वेळेला तो काही ना काहीतरी आणि आम्हाला प्रत्येक वेळेला नवीन गोष्टी सापडायच्या त्या फिल्ममध्ये. आम्ही एखादं सीन किंवा असं काहीतरी करायचो आणि सगळे रिअलिस्टिक लोकेशन्स त्या यायचे, म्हणजे एकही कुठे असं आम्ही असं क्रिएट सेट केलेलं आणि असं काही वगैरे दिसत नाही, नाहीये. नाही. सो हे कठीण होतं, सोपं होतं रिअल लोकेशन्सवर शूट करणं? डिफिकल्ट होतं. एकतर विपुलभाई, मी आणि माझी सगळीच टीम असं मल्याळम सिनेमाचे आम्ही फॅन्स आहोत. तर त्यांचे आम्ही जेव्हा सिनेमा पाहतो तर त्यातले लोकेशन्स खूप रिअल दिसतात, कॅरेक्टर्स खूप रिअल दिसतात. तर आमचा पण तोच प्रयत्न होता की आपण पण असं एक ट्राय करूयात की नॅचरल वाटलं पाहिजे, की असं वाटलं पाहिजे की हे तिथेच काहीतरी घडतं आणि फक्त ह्यांनी कॅमेरा लावला आणि शूट केलं आहे काहीतरी, सगळं रिअल वाटलं पाहिजे होतं. त्याच्यासाठी आम्ही रिअल लोकेशनला शूट करायचं ठरवलं. पण 4 दिवसातच आम्हाला कळलं की हे सोपं नाही आहे. 4 दिवसात आम्ही पहिला शेड्यूल थांबवला. परत आम्ही हे केलं की कारण की जंगल पाहणं आणि ते शूट करणं खूप डिफिकल्ट असतं. आणि एकतर रात्री शूट झाली आहे सगळी फिल्म, रात्रीचे खूप सीन्स आहेत ह्या जंगलवाले. सो ते खूप डिफिकल्ट होतं. 70-80 जणांचा क्रू घेऊन जंगलमध्ये जाणं आणि तिकडे ते शॉट्स घेणं, तर हे चॅलेंज खूप मोठं होतं. पण आम्ही एक प्री प्लॅन केलं परत आणि ते सगळे सीन जसे पाहिजे होते तसे शूट केले आम्ही. आणि सगळ्या टीमची मेहनत आहे की एवढ्या जंगलमध्ये जाऊन शूट करणं त्यांच्यामुळे पॉसिबल झालं. ओके. सो आता कास्टिंगबद्दल विचारायचं तर माझा प्रश्न तो राहून गेला मगाशी, की सो सगळे प्रत्येक कॅरेक्टर शोधणं आणि त्यासाठी कलाकार शोधणं हे फार कठीण असतं. सो कास्टिंग कसं झालं आणि कसे कलाकार मिळाले सिनेमासाठी? एकतर जेव्हा हे जे कॅरेक्टर्स दिसत आहेत फिल्ममध्ये, हे तर माझे मित्रच होते. एकतर ह्यांची कामं मी पहिल्यापासून बघतच होतो. तर जेव्हा हे कॅरेक्टर्स लिहित होतो तेव्हा कळतच होतं की हां, विपुल हे असं दिसू शकतो ह्या कॅरेक्टरमध्ये, हा परफॉर्म असा करणार आहे. जे दुसरे विश्वास आहे त्याला पण बघून मी केलं होतं की हां, हा इन्फ्लुएन्सर म्हणून ह्याची इमेज अशी दिसते, तर हा असा पण दिसू शकतो. तर हे सगळे मित्रच माझ्या डोळ्यासमोर होतेच कॅरेक्टर्स लिहिताना. तर तो विचार केलाच होता की हे कॅरेक्टर्स आहेत आणि तसंच मला लिहायचं आहे. हे मला असे स्क्रीनवर चांगले दिसू शकतात. फक्त हा सूरज नेवरेकर जो समर्थ कॅरेक्टर करतो आहे, ह्याच्या कास्टिंगबद्दल जरा खूप इंटरेस्टिंग कस्सा आहे. कारण की हा डिरेक्शन टीममध्ये होता आमच्या. हा म्हणजे मी लिखाणापासून माझ्यासोबत असणारा हा एकमेव आहे की पहिला शब्द जो स्क्रिप्टचा लिहिला तेव्हापासून हा सोबत होता. तर फिल्मचं सगळं नॉलेज, इन्फॉर्मेशन त्याच्याकडे होती. आणि समर्थ जो कॅरेक्टर होता तो दुसरा ॲक्टर प्ले करणार होता, पण त्याच्या तारखा वगैरे सगळं तो जरा प्रॉब्लेम झाला आणि आमचं 8 दिवसावर शूट आलं होतं. आणि सगळं आमचे लोकेशन फिक्स होते, सगळं फिक्स होतं आणि काय करायचं आमचं सगळं चालू होतं. आणि तेव्हा मी ह्याला बोललो की तू
तू करतोयस हे स्क्रिप्ट घे आणि तू तयारीला लागा, हा कॅरेक्टर तुला करायचा आहे. कारण की त्याची पर्सनॅलिटी मी बघायचो, कारण की तो ॲक्टरही आहे, तो एकांकिकामध्ये वगैरे तो परफॉर्मन्स करतो, तर मला माहिती होतं त्याचं पोटेन्शियल. सो मी बोललो की नाही, माझा समर्थ आता हा करणार आहे, काही त्याच्यावर डिस्कशन नाही, तू डिरेक्शन सोड आणि फक्त कॅरेक्टरवर काम कर. आणि जर तुम्ही बघता त्या टीझरमध्ये त्याचे जे शॉर्ट्स आहे आणि समर्थ एक सुपर नॅचरल पॉवर असणारा हिरो म्हणून पुढे येतो आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे की हे सगळे कॅरेक्टर्स लोकांना दाखवायला. ह्या फिल्मचं एक स्क्रिप्टची एक खासियत हीच आहे की वेगवेगळे कॅरेक्टर्स तुम्हाला दिसणार आहेत ह्याच्यामध्ये. येस. ओके, सो आता जाता जाता मला 4 ओळी ऐकायला आवडतील. गायक आहेतच, सो दर्शन दे डोंगर देवा, आलो मी तुझे देवा घरा, बरकत दे डोंगर देवा, आलो मी तुझे देवा घरा, हाक तू आमची ऐक देवा, उद्धार कर हे भगवंता, असुरवाना असुरवाना. खूप छान. सो 5 डिसेंबरला सिनेमा रिलीज होतोय. शेवटचं प्रेक्षकांना काय सांगाल? काय आव्हान कराल? मला प्रेक्षकांना हे सांगायचं की मराठीमध्ये सस्पेन्स थ्रिलर हा जॉनर जास्त होत नाही, तर आम्ही एक प्रयत्न केला आहे. सस्पेन्स थ्रिलर आणि आपल्या मातीतले रंग, एक महाराष्ट्रातली एक संस्कृती जी ह्या अगोदर आली नव्हती. वारली समाजामधले जे मुखवटे धारण करून जे रवाळ सादर केला जातो, ते कधी पाहिलं नव्हतं लोकांनी, ते तुम्हाला ह्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सो एक एंटरटेनमेंट पॅकेज आहे फिल्ममध्ये. तुम्हाला ही सिनेमा हसवणार आहे, तुम्हाला शॉकमध्ये घालणार आहे, सगळे तुमचं इमोशन तुम्ही एक्सपिरियन्स करणार आहात. तर ही फिल्म तुम्हाला मोठ्या पडद्यावरच बघायची आहे, तर 5 डिसेंबरला तुम्ही ही फिल्म पाहायला पाहिजे, ही विनंती आहे. थँक्यू. हां, तर तू बोललासच आहे सगळं. मी नेहमी तेच खूप मेन्शन करतो की ही जरी सस्पेन्स थ्रिलर आणि सगळी असली तरी सुद्धा एका नवीन कलाकारांनी सगळी मिळून केलेली आहे. कारण यामध्ये सगळ्या नवीन कलाकारांची इनपुट्स आहेत. मेन म्हणजे प्रत्येकाचं एक वेगळं डोकं लागलेलं आहे फिल्मला. म्हणजे तो विश्वास असेल, तसं विश्वास बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये असं म्हणतो की मी रील्स कंटेंट क्रिएटर, पण विश्वासचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे. किंवा मग सँडीचं लँग्वेजवरचं आहे, किंवा मग दीप्तीचं वेगळं स्वतःचं एक कमर्शियल डोकं आहे, किंवा मग विपुल दादाचं एक वेगळा अभिनयाचा एक्सपिरियन्स आहे. आमच्यासारख्या थिएटर कलाकारांचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे. तर असं ना प्रत्येक कलाकार इंडस्ट्रीतलेच, पण प्रत्येक छोट्या क्षेत्रातले सगळ्या कलाकारांनी मिळून एक मसाला असा फिल्म बनवलेला आहे. तर ही फिल्म अजिबात मिस करू नका. एकदा ह्या फिल्मला बघायला हरकत काय, म्हणजे तुम्हाला जर एकदा ही फिल्म बघितली त्यानंतर नक्की कळेल की तुम्हाला ह्या फिल्ममधली काय जादू आहे. तर यासाठी सगळ्यांनी ही फिल्म नक्की बघा आणि तुम्हाला आवडली तर खूप जास्त लोकांपर्यंत शेअर करा. म्हणजे आमच्यासारख्या कलाकारांना, दादासारख्या दिग्दर्शकांना पुन्हा हिंमत होते की आपण काहीतरी वेगळा प्रयत्न करत असू. मला एक आवर्जून सांगायचं की कंतारा आणि दशावतारासोबत जे कंपॅरिझन होते, कंतारा कधी आला, काय साल आहे कंताराचं? मे बी आता 2 ऑक्टोबरला आलेला. हां, फर्स्ट 21 तेव्हा आपली फिल्म चालू होती. तर दशावतार आणि कंतारा हे कधी बघितलं पण नव्हतं किंवा त्याचं काही डोक्यात पण नव्हतं. त्याच्या आधीपासूनची ही प्रोसेस आहे. सो ते कंपॅरिझन आत्ता होते, पण ते बनवण्याची प्रोसेस त्याच्या आधी आहे. म्हणजे ह्या माणसाचं डोकं मे बी त्यांच्यासोबत ते पण प्रोसेसमध्ये असेल, तर ह्या माणसाचं डोकं त्याच्या आधीपासून आहे. तर ती फिल्म यायला उशीर झालाय, पण मला असं वाटतं की कदाचित ते लेट पण थेट तो ट्रेंड सेट होण्याची गरज होती आणि तो झालेला आहे आणि या फिल्मला तो प्रतिसाद मिळावा हीच अपेक्षा आहे. खूप छान. आणि 5 तारखेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, सो त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.